गीता धर्म मंडळाच्या वतीनं संबंध वर्षामध्ये 55 ते 65 स्मृती दिन साजरे केले जातात. त्यातले 2 स्मृती दिन आज एका दिवशी आहेत आणि त्याबद्दलच्या आता भावना व्यक्त झाल्या ज्या आपण ऐकल्या. गीता धर्म मंडळाच्या वतीनं ज्यांचे स्मृती दिन आहेत त्या स्मृती ज्यांचे आहेत त्या महामानांना मी या ठिकाणी आदरांजली अर्पण करतो. आणि आजचं प्रवचन जे गीतेवरचं आहे, आपलं गीता जीवन गीता याचा एक भाग आहे, पण ते प्रवचन त्यांच्या स्मृतीलाच आपण अर्पण करतो. मागचा विषय अनुसंधान जोडून घ्यायचा आपला विषय चाललाय तो म्हणजे भगवद्गीता अध्याय 10वा. या 10व्या अध्यायामध्ये आपण या श्लोकापाशी आहोत 31वा श्लोक झालाय, त्याचा उच्चार मी करतो आणि पुढे जाऊया. पवन पवतामस्मि रामशस्त्रभृतामहं झषाणा मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी. हा श्लोक आपला झालाय. तर आठवण करून पुढे जाऊया की या ठिकाणी भगवंतानं आपल्या तेजाचा अंश कशामध्ये सांगितलाय. तर पवन पवतामस्मि, पवता याचे 2 अर्थ आपण लक्षात घेतले. एक पवताचा अर्थ वेगवान आणि दुसरा पवताचा अर्थ शुद्ध किंवा शुद्ध करणारा. वेगवान म्हटलं तर पवन हा म्हणजे वारा हा अर्थ आहेच. वेगवान वारा असतोच, पण वारा हा शुद्धिकारक पण आहे. पवित्र या शब्दाचा अर्थ पवित्र असा आहे. यज्ञोपवित या शब्दामध्ये यज्ञ आणि पवित्र हा शब्द पवित्र त्या ठिकाणी उल्लेख केला गेलाय. तोच संस्कृत मध्ये इथे दिसतोय. पवन पवतामस्मि म्हणजे वेगवान असो किंवा शुद्धिकारक असो, त्यामध्ये भगवंताचा अंश कोणामध्ये? पवनामध्ये, वाऱ्यामध्ये. रामशस्त्रभृतामहं याला केवळ बोललोय, पण गरज आहे म्हणून पुन्हा सांगतो. प्रभू रामचंद्रांचा उल्लेख किती छान केलाय बघा. शस्त्रभृतामहं, हातामध्ये शस्त्र धारण करणारा, समाजाचं नियंत्रण करणारा, समाजाचं नियमन करणारा, नियंत्रक नियामक त्यासाठी शस्त्र धरणारा. आणि गेला कितीला उच्चारित वाक्य उच्चारूया, निशस्त्रांच्या रक्षणासाठी शस्त्र धरणारा. सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात. त्यासाठी शस्त्र धारण करायचं? हिंसा करायला नव्हे, क्रौर्य गाजवायला नव्हे, राज्य मिळवायला नव्हे, इमले बांधायला उभारायला नव्हे, निशस्त्रांच्या रक्षणासाठी. म्हणून शस्त्राला अर्थ आहे. परशुरामाचं शस्त्र डोळ्यासमोर आणा, भगवान परशुरामाचं परशु विधान आहे. शस्त्रभृतामहं राम हा की प्रभू रामचंद्र आहे. झषाणा मकरश्चास्मि, जे जलचर आहेत त्यांच्यात मी मकर म्हणजे मगर आहे. त्यावेळी मी बोललो होतो, आता या आठवणीसाठी पुन्हा सांगतो. एकंदर विभूती रूप 72 आहे, त्याच्यामध्ये 64 आणि 8 आहे. 64 ही विधायक आहे, चांगली आहे, आणि 8 ही विघातक नाही आहे, पण विरोधक आहे. विरोधक सुद्धा ज्याला विरोध भक्ती म्हणतो त्यातला विरोध शब्द आहे. स्पर्धा शत्रुत्व म्हणून नव्हे, ते भक्तीचा वेगळा प्रकार अध्याय संतांनी सांगतो. तर विरोध भक्ती सुद्धा असू शकते. तर त्या विरोध भक्तीमध्ये 8 जण आहेत. मागे काम भावना बघितली, सर्प पाहिला, नाग पाहिला, पुढं काळ येणार आहे, आता मगर दिसतोय, थोड्या वेळानं मृत्यूचाही उल्लेख येणार आहे. द्यूत जे ज्याला जुगार म्हटलं जातो, तो जुगार एवढाच अर्थ मी थोड्या वेळानं सांगतो. आणि दंड म्हणजे 8 जण हे विरोध भक्तीचे. जिथं भगवंत नाही असं वाटेल, पण तिथे भगवंत असतो, विभूतीचा अंश त्या ठिकाणी असतो. ही भूमिका चाललेली आहे, म्हणून इथं मगरीचा उल्लेख आलाय. माझा अनुबंध पूर्ण झाला. आजच्या विषयाकडे आणि आजच्या भागाकडे जाऊ. पुढे जात असताना अत्यंत महत्वाचा श्लोक येतो. सर्गाणामादिरन्तश्च मध्यम चैवा हमर्जुन अध्यात्म विद्या विद्यानां वाद प्रवदतामहं. पहिली ओळ स्पष्ट आहे की भगवंत सांगतात त्या सगळ्या सृष्टीचा आदी मध्य आणि अंत मी आहे. पण आपल्याला पटकन कळत नाही की सृष्टीचा अर्थ कशाचा? सर्गाणाम. सर्ग या शब्दाचा अर्थ खूपदा आपल्याला महाभारतामध्ये सर्ग असतात ते जाणून जात. अध्याय, खंड, विभाग असं जाणून जात. पण सर्ग शब्दाचा मूळचा अर्थ निर्माण झालेले असा आहे.
मग सर्गाणाम याचा अर्थ सृष्टीच्या, षष्ठी आहे. सर्गाणाम सृष्टीच्या आदि मध्य आणि अंताच्या ठिकाणी मीच आहे. त्याला मोठं महत्व आहे. भगवंताची विभूती अक्षय आहे. भगवंताची विभूती आज आहे उद्या नाही अशी नाही, काल नव्हती असंही नाही. ही आदि मध्य अंत सर्व ठिकाणी आहे. म्हणून सर्गाणाम आदि अंतश्च मध्यम चैवाहम अर्जुन हे सांगून महत्वाच्या दोन विभूती सांगितल्या आहेत. अध्यात्म विद्या विद्यानाम वाद प्रवदतामहम. त्यातला पहिला म्हणजे तिसरा चरण संस्कृत पाद असं म्हणतात, तो फार महत्वाचा आहे. अध्यात्म विद्या विद्यानाम. जरा थांबून विचार केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. गीता जीवन गीता म्हणताना आज आपण पाहतोय की चंद्रावर पाऊल तर फार पुरुष टाकलं माणसानं, पण विज्ञानानं कळस गाठलाय. विज्ञानाच्या नव्या नव्या सुविधा किती येत आहेत हे फक्त एक मोबाईलचं उदाहरण घेतलं तरी कळतं. काल परवाचा मोबाईल आज लगेच जुना वाटायला लागतो, कारण त्याच्यामध्ये एक सुविधा कमी असते. कल्पनेच्या पलीकडे मोबाईल मध्ये सुविधा आज आपण कल्पनेच्या पलीकडे. हे सगळं विज्ञानानं कळस गाठला असताना सुद्धा विज्ञान ही सुद्धा एक अत्यंत महत्वाची जीवनोपयोगी विकास करणारी विद्या असताना सुद्धा सगळ्या विद्यांच्या मध्ये अध्यात्म विद्या श्रेष्ठ, विज्ञानापेक्षा अध्यात्म श्रेष्ठ, सृष्टी ज्ञानापेक्षा अध्यात्म श्रेष्ठ. जगातल्या सगळ्या कला कौशल्य विद्या या सगळ्यापेक्षा अध्यात्म विद्या श्रेष्ठ का? भगवंत म्हणतात म्हणून नाही. त्याची दोन कारण लक्षात घेऊया, ती फार महत्वाची आहे. अध्यात्म विद्या विद्यानाम. सगळ्या विद्या आल्या तर जीवनाला उपयोगी पडतील, पण जीवन सर्व सुखी करायला अध्यात्म विद्याच लागेल, दुसरी नाही. शब्द वापरला सर्व सुखी. अल्प सुख मिळू शकतं, क्षणभंगुर सुख मिळू शकतं, हे ना ते सुख मिळू शकतं, पण जगात कुठल्याही विज्ञानापासून कुठल्याही सोयी सुविधेपासून सर्व सुख मिळत नाही. आणि वारकरी संतांची श्रद्धाच आहे की सर्व सुखाचे आगरू पाप रत्मा देवी वरू. आम्हाला जो विठ्ठल भेटतो तो सर्व सुखाचा. त्या ज्ञानदेव म्हणतात सर्व सुखाशी पत्र घ्यायचे हे माझे प्रतिज्ञोत्तर उघड ऐका. मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो की माझा अध्याय वाचल्यानंतर तुम्हाला सर्व सुख मिळेल. पत्र म्हणजे पात्र, सनद. सर्व सुखाशी पत्र घ्यायचे, सर्व सुखाचे आदरू पाप रखमा देवी वरू. शब्द काय? सर्व सुख. आणि खरंच, अगदी खरंच, आपण सगळी तर प्रौढ माणसं आहोत आणि प्रौढ माणसांचं बोलणं म्हणून बोलत नाहीये. अगदी तरुणांना सुद्धा आपण हे पटवून देऊ शकतो की बाबा सुख जे म्हणतात ना ते जे आज तुला मिळते ते सुखच आहे, ते नाकारायचं कारण नाही. गीता काय काय वारकरी संप्रदाय काय जगाला सुखी राहा असं चुकूनही म्हणत नाही. जीवनाचा आनंद लुटण्यासाठी तर मनुष्य जन्म दिलाय. नर जन्म मिळालाय तो नारायण होण्यासाठी, पण सुखी राहण्यासाठी. फक्त सुख, सर्व सुख पाहिजे. अध्यात्म विद्या विद्याना एका वाक्यात सांगायचं तर एक विद्या अध्यात्म विद्या आहे जिच्यासारखी दुसरी नाही, की जी शोकनाशक आहे आणि मोहनाशक आहे. एवढे दोन शब्द पुरेसे. काय अध्यात्म विद्येचं श्रेष्ठत्व आहे? जगातल्या अन्य कुठल्याही विद्येपाशी कुठल्याही तुमचा मोह घालवायची ताकद नाही आणि तुमचं दुःख घालवायची ताकद. शोक याचा अर्थ दुःख. खरंच विचार करा, सुखाच्या राशीवर असलेला माणूस सुद्धा का दुःखी आहे? अनेक अंथरुण घालतोय आपण, पण त्या अंथरुणावर झोपायलाच आता वेळ नाहीये. त्याचं काय करायचं? महत्वाचा मुद्दा असा की तुमचा शोक म्हणजे दुःख घालवणारा कोण आणि तुमचा मोह घालवणारा कोण. मोह म्हणजे काय? संपत्तीच्या कळसावर पोहोचल्यानंतर तिथून आलो त्याची आठवण राहत नाही. त्या शिडीवरनं चढलो, ती शिडी 2 मिनिटात मी लाथाडतो. कृतज्ञता नावाची गोष्टच आम्हाला माहिती नाही. हा मोह नाही. पहिल्या अध्यायात अर्जुनाला मोह पडला. हा मोह घालवण्यासाठी गीता आहे आणि गीता अध्यात्म विद्या आहे. एका वाक्यात लक्षात ठेवायचं की विद्या नाम अध्यात्म विद्या श्रेष्ठ का? तर ती शोकनाशक आहे आणि मोहनाशक आहे. शोक म्हणजे दुःख, मोह म्हणजे उचित नव्हे ते, जे उचित नाही त्याला मोह म्हणायचं. ते या दोन गोष्टी फक्त अध्यात्म विद्याच घालवू शकते. जगातली अन्य कुठलीही विद्या नाही. हे सुस्पष्ट आहे, हे कालातीत आहे. कुणीही प्रयत्न करावा आणि दाखवून द्यावं की अध्यात्म विद्येचे हे जे 2 गुण आहेत ते आमच्या तमक्या विद्येमध्ये आहेत.
उत्तर नाही तसे. अध्यात्म विद्या विद्यानाम. आणि पुढे म्हटलंय वाद प्रवदतामहम. काही वेळा तरुण प्रश्न विचारतात की सर वादविवादाचा कशाला उल्लेख केलाय? वादविवाद तर वाईट असतो. इथे लक्षात घ्यायचं, इथं जो वाद हा शब्द आलाय तो प्रवदतामहम. प्रवदता म्हणजे जे बोलणारे जे आहेत, जे तत्व चर्चा करणारे आहेत, जे तत्व निर्णय करणारे आहेत, जे तत्व जिज्ञासू आहेत, त्यांचा मी वाद आहे. वाद म्हणजे नेहमीचा वाद नाहीये, आपण एक वेळेशी घालतो तो वाद नाहीये. हा वाद तत्व निर्णयासाठी. म्हणजे काय समजून घेऊया. युक्तिवाद यातही वाद शब्द आहे की नाही, वितंडवाद यातही वाद शब्द आहे की नाही. म्हणजे तो भगवंत आहे का? युक्तिवाद वाईट नाही, पण युक्तिवाद दोन्ही बाजूने करता येतो. याही बाजूने करता येतो, त्याही बाजूने करता येतो. सत्य अदृश्यच असतं. पण युक्तिवाद म्हणजे इथला वाद नाही, वितंडवाद म्हणजे इथला वाद नव्हे. इथला वाद ज्याने तत्व निर्णय होतो. उदाहरणार्थ अथातो ब्रह्म जिज्ञासा. अथातो ब्रह्म जिज्ञासा. आता ब्रह्म काय समजून घेऊया यासाठी वाद. आणि ज्या कालखंडामध्ये गीता लिहिली गेली तेव्हा ज्ञानाचं सगळ्यात मोठं साधन पंडितांच्या एकमेकात होणाऱ्या चर्चा होत्या. एक उदाहरण सांगायचं तर आद्य शंकराचार्यांनी सनातन हिंदू धर्माची ध्वजा फडकवत असताना, सबंध भारतभर भ्रमण करताना जागोजागी वाद विवाद केले, जागोजागी तत्व चर्चा केली. मंडल मिश्र किंवा अन्य कोणी जे कर्मयोग यज्ञ मार्गी होते त्यांच्याशी वाद विवाद केला. तो शब्द लक्षात घ्या. भगवंत जेव्हा म्हणतात की मी आहे वादा प्रवदता म्हणून, हे तत्वनिर्णय करण्यासाठी वादविवाद, तत्वनिर्णयासाठी वाद, सत्य शोधण्यासाठी वाद, ब्रह्मनिश्चितीसाठी वाद, तर ती विभूती होईल. पुढे म्हणतात अक्षराणाम मकारोस्मी द्वंद्व सामासिकस्य च अहमेवाक्षय कालो धाताहम विश्वतो मुखा. फार चांगला आहे. अक्षराणाम मकारोस्मी. आपल्याला माहिती आहे की आपली जी लिपी आहे देवनागरी लिपी आहे. आपल्याला 12 खड्या आहेत. आपली जी मुळाक्षर धुळाक्षर आहेत सुरुवात कशाने होते? क न होते. म्हणून म्हटलंय अक्षराणाम मकारोस्मी. अक्षरांचं जग सुरू झालं की अ ला पर्याय नाही. अ नंतर काय ते पुढचं बोला. अ आई नंतर, पण अ पाहिजे. म्हणून मी अ आहे अक्षर समूहामध्ये, मी अ आहे अक्षर विद्येमध्ये. हे स्पष्ट आहे की पहिला वर्ण, वर्णमालेतलं पहिलं अक्षर अ आहे. पण एवढंच नाहीये, ज्याला तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये आदी बीज म्हणतात तेही अच आहे. आदी म्हणजे पहिलं आणि बीज म्हणजे गुरु मंत्रातून आपल्याला मिळतं ते. अध्यात्म क्षेत्रात गुरु मंत्राला मोठी किंमत आहे, बीज मंत्राला मोठी किंमत आहे. त्यातलं अ. तर अ हे आदी बीजामध्ये महत्वाचं मानलं जातं. आणि त्याही पेक्षा जास्त बोलायला नको, भगवंताची स्वाक्षरी कुठली, भगवंताची सही कुठली, आपण सही करतो, आपली ती प्रतिनिधी असते. भगवंताची सही कुठली? ओम. आणि ओमची सुरुवात कशाने होते? अ उ म. म्हणजे ओम मध्ये भगवंताच्या स्वाक्षरीमध्ये सुद्धा अ आहे. तो सुरुवातीला अ काढल्याशिवाय भगवंत पुढे सही पूर्ण करत नाहीत. अक्षराणाम मकारोस्मी म्हणणं काय चूक आहे? भगवंताच्या स्वाक्षरीची सुरुवात, वर्णमालेची सुरुवात, आणि आता म्हटल्याप्रमाणे बीज मंत्राची, आदी मंत्राची किंवा आदी बीज म्हणून अ आहे. पुढे म्हटलं द्वंद्व सामासिकस्य च. श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये किती वस्तुनिष्ठ, किती वास्तवनिष्ठ गोष्टी सांगतायत बघा. समास हा व्याकरणाचा विषय आहे. 4 समास असतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे. संस्कृतमध्ये आहेत, मराठीमध्ये आहेत, आणखी 2 आहे, मिळून 6 होतात. पण 2 ते उपाय. आता समासामध्ये सुद्धा मी आहे म्हणावं, म्हणजे व्याकरणाच्या पुस्तकात सुद्धा भगवंत आहे म्हणावं, हे किती विशेष आहे. हे एवढ्यासाठीच कळलं पाहिजे की जडी स्थळी काष्टी पाषाणी भरून मी दशांगुळ उरलोय. अध्यायाचा शेवट आहे दशांगुळ उरलोय. जडी स्थळी काष्टी पाषाणी भरून. मग व्याकरणात मी नसेन कसा? पण व्याकरणात मी असेन म्हणताना भगवंत किती काळजी घेत आहेत बघा, की जे 4 समास आपल्याकडे आहेत त्याच्यात द्वंद्व समासच एक असा आहे की जो उभय पद प्रधान आहे, ज्याच्यामध्ये दोन्ही पद समान असतात. द्वंद्व समास बघा. द्वंद्व हा एकच समास असा आहे की ज्याच्यामध्ये दोन्ही पद समान असतात. उभय पद प्रधान म्हणतात. समत्व सूचक तो असतो. उदाहरणार्थ
हरिहर, रामकृष्ण. रामकृष्ण आणि हरिहर या दोन पद आहेत. पहिलं पद आणि दुसरं पद. तिथं प्रधान पद आणि गौण पद आहे का अन्य ठिकाणी असं असू शकतं. त्या दोन्ही पद मिळून तिसऱ्या पदासंदर्भ येऊ शकतो. उदाहरणार्थ बहुव्रीही. या समासात दिसतं आपल्याला की द्वंद्व समास असा आहे की ज्याच्यामध्ये समत्व आहे. आणि भगवंताला तर समत्व प्रिय आहे. समत्व योग उच्चते. समत्व आहे, उभय पद प्रधान आहे, कोणीच कमी नाही कोणीच कमी नाही. आणि हे खरंच आहे. ज्ञानदेवांच्या चिदविलासवादाचं हेच कौतुक आहे की ब्रह्म आणि मायेपेक्षा शिव आणि शक्ती हा द्वंद्व समास आहे. ब्रह्म आणि मायेमध्ये ब्रह्म वरिष्ठ ठरतो आणि माया खोटी ठरते. शिवशक्तीमध्ये शिवही शाश्वत आहे आणि शक्तीही शाश्वत आहे, कारण ती त्याची शक्ती आहे. चिदविलास म्हणजे काय शिवली? द्वंद्व, समत्व सूचक, उभय पद प्रधान, हरिहर. पण द्वंद्व हा सामासिकच, सामासिकस्य अहमेवाक्षय कालो. मी सगळ्यांच्या मध्ये अक्षय काळ आहे. माझ्या हा शब्द आला होता. सर्गाणाम आदिरंतश्च. सृष्टीमध्ये मी आदी आहे, मध्य आहे, अंत आहे, म्हणजे मी अखंड काळ आहे. ही गोष्ट अगदी खरं आहे. आणि खरं विज्ञानाच्या भाषेत बोलायचं काळ अखंडच असतो. आपण त्याला खंडित करतो वर्तमान भूत भविष्य म्हणून. काळ हा तत्वतः विज्ञानतः अखंडच आहे. आणि हा अखंड काळ मी आहे, अक्षय काळ असं भगवंत सांगतात. पण त्याही पेक्षा धाताहम विश्वतोमुखा. धाता या शब्दाचा अर्थ ब्रह्मदेव. पण ब्रह्मदेवाचं विशेषण काय आहे बघा. ब्रह्मदेवाचं विशेषण आहे विश्वतोमुखा. म्हणजे विश्वाची रचना करायला तयार झालेला, सज्ज झालेला. हे महत्वाचं आहे. आता ब्रह्मदेव म्हणजे चार तोंडाचा. ब्रह्मदेव म्हणजे बृहस्पती, ठीक आहे. त्याचं नाही कौतुक भगवंताला. भगवंताला विश्वाचं कौतुक आहे. विश्वतोमुखा, जो विश्वरचना करायला सिद्ध झाला तो ब्रह्मदेव. जरा भागवत डोळ्यासमोर आणा, चतुश्लोकी भागवत. त्या ब्रह्मदेवाला सुद्धा जेव्हा लक्षात आलं सृष्टी कशी निर्माण करावी, तेव्हा तो नारायणाला शरण गेला. आणि नारायणाने जे काही सांगितलं तसं ब्रह्मदेवाने केलं. त्याला चतुश्लोकी भागवत असं म्हणतात. तो ब्रह्मदेव नारायणाला शरण गेला. तो सृष्टी रचना कशी करायची म्हणून. तो कार्यसज्ज आहे, तो कर्मयोगी आहे, तो निष्काम कर्मयोगी आहे, म्हणून त्याचं कौतुक आहे. धाताहम विश्वतोमुखा. विश्वरचना करायला सज्ज तयार झालेला जो ब्रह्मदेव तो मी आहे. आणि कोण? मृत्यू सर्व हरश्चाहम. आता काळाचा उल्लेख आला, मृत्यूचा उल्लेख आला. मगाशी ते 8 विरोधी भक्त सांगितले त्यातला काळ आहे, त्यातला मृत्यू आहे. वर काळ होता. काळ आणि मृत्यू फार तर बोलायला नको, पण मला विशेष वाटतं गीता इतकी महत्वाची आहे की शब्दरचनेत किती साक्षेप आहे बघा. मृत्यू सर्व हरश्चाहम उद्भवश्च भविष्यताम. अरे सगळ्या मृत्यूमध्ये मी आहे आणि नवनिर्मितीमध्ये सुद्धा मी आहे. मृत्यूच्या पाठोपाठ उद्भवाची आठवण होणं याला सृष्टी म्हणतात. नाही तर मृत्यू म्हणजे सगळं संपलंच की. पण भारतीय भगवद्गीता म्हणते मृत्यू न संपत नाही. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाते नरोपराणी. काळ अक्षय आहे ना. अरे आत्माही अक्षय आहे, आत्माही अजर आहे, आत्माही अमर आहे. मग लगेच आता उद्भवश्च. मृत्यू म्हणजे समाप्ती, उद्भव म्हणजे नवनिर्माण. प्रत्येक पावसाळ्यामध्ये जमिनीतून वर येणारा कोवळा कोंब पाडगावकरांसारख्या प्रतिभेला जेव्हा दिसतं ते दर्शनाला हिरवंगार रोप, तेव्हा भगवंत दिसतो. काळ्या आईच्या कुशीमध्ये पोटामध्ये भगवंत दिसतो, कारण तो उद्भव असतो. सर्व हरण करणाऱ्यामध्ये मी मृत्यू आहे. ठीक, सर्व हरण करणाऱ्यामध्ये मी मृत्यू आहे. अरे पण पुनर्जन्म सुद्धा मीच आहे, नवा जन्म सुद्धा मीच आहे. क्षणे क्षणे जे नवतान विधत्ते तदेव रूपम रमणीयताया. जे क्षणाक्षणाला अधिकाधिक सुंदर दिसतं ते भगवंताचं रूप आहे. लहान मुलात भगवंत का दिसतो? तिथं जीवनेच्छा दिसते, तिथं निष्पापपणा दिसतो, तिथं नव्या जगण्याची उमेद दिसते. लहान मुलात म्हणून भगवंत उद्भवश्च. ही उद्भवाच्या ठिकाणी आहे. आणि फार पुढची सुंदर ओळ आहे. आणि कुठे आहे बरं? या जगामध्ये जेवढ्या स्त्रीलिंगी वस्तू आहेत त्या सगळ्यामध्ये मी भगवंत आहे. मागे एकदा तेपी आणि ते परामगतीमध्ये स्त्रीचा उल्लेख घेऊन गेला होता, तर आपण काही बोललो होतो. स्त्रीला परमार्थ मार्गातली धोंड मानणं ही मानसिकता खोटी आहे. स्त्री कुठेही धोंड बिंड काही नाहीये. उलट स्त्री सगळ्यात जास्त परमार्थ उत्सुक आहे. ब्रह्मचारिणी काय रूप असू शकतं हे आचार्य विनोबांनी त्यांच्या आश्रमामध्ये दाखवलेलं आहे.
जगात शांती नांदावी ब्रह्मचारी स्त्रिया बाहेर पडल्याचं उदाहरण या भारत देशामध्ये घडलेलं आहे. हे का सांगतो मी तुम्हाला, तर त्या ठिकाणी 7 स्त्री वाचक शब्द सांगून अरे या सगळ्यांच्या मध्ये मी आहे हे सांगितले. शब्द बघा, कीर्तिश्री वाक्य नारीणाम स्मृतिर्मेधा धृती क्षमा. 7 उल्लेख त्या ठिकाणी आहे. सगळ्या स्त्रीलिंगी वस्तूंच्या मध्ये मी आहे. मी त्या स्त्रीलिंगी वस्तूमध्ये 7 रूपांनी मी आहे. स्त्रीलिंगी वस्तू खूप आहेत ना, त्या सगळ्या स्त्रीलिंगी वस्तूमध्ये या 7 रूपांनी मी आहे. पण ती 7 रूप किती सुंदर आहेत बघा. देवीचं नवरात्र आठवावं इतकी सुंदर आहे. आणि मग मुद्दाम सांगतो, आपल्याला उत्सुकता असेल तर या एका अर्ध्या चरणावर, या श्लोकातल्या निम्म्या भागावर आचार्य विनोबा भावे यांनी स्त्री शक्ती नावाचं पुस्तक लिहिलंय. पुस्तक 100 पानाचं. आपण वाचा, विनोबा म्हणून मोठे. हे आता जे वाचतोय मी त्याच्यावर पुस्तक आहे. म्हणून मला वाटतं की स्त्री मुक्तीला विरोध नाहीच मुळी, पण स्त्री मुक्तीपेक्षा स्त्री शक्ती सांगायचं काम गीता 5000 वर्षापूर्वी करते. हे भारताचं भाग्य. स्त्री शक्ती काय स्त्री शक्तीमध्ये आहे? अरे कीर्ती आहे, वाणी आहे. पुढे म्हणतंय बघा, कीर्ती श्री, वाक म्हणजे वाणी, स्मृती, मेधा, धृती, क्षमा, अहम अस्मी, मी आहे. शब्द किती सुंदर आहे. क्षमा आधी सांगायला नको, धृती धैर्य, मेधा बुद्धी, स्मृती स्मरणशक्ती, वाक वाग्देवता, श्री मांगल्य आणि कीर्ती सत्कीर्ती, जी संतांची आहे, पैशाने मिळणारी नव्हे. जी सत्कीर्ती आहे ती स्त्री आहे. वाणी स्त्री, मेधा स्त्री, स्मृती स्त्री. एवढं लक्षात घेतलं की स्त्री गौरव 5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णाने सुरू केला आहे हे आपल्या लक्षामध्ये येतं. आणि ती गोष्ट अत्यंत महत्वाची आहे हे जाणवून जात. विभूती महत्व सांगताना भगवंत पुढे म्हणतात, बृहत साम तथा सामना गायत्री छंदसामहम मासानाम मार्ग शीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकरा. ऋतूनाम कुसुमाकरा, त्या 6 ऋतूमध्ये मी वसंत ऋतू आहे त्यात ते शंकाच नाही. पाश्चिमात्य जग सुद्धा हेच मानतं. म्हणजे वसंत ऋतूवर सगळ्यात सुंदर कविता आपल्याला माहिती आहे. टेनिसन पासून शेली पासून वर्ड्सवर्थ पर्यंत सगळ्यांच्या. मासा ऋतूनाम कुसुमाकरा ठीक, पण त्याच्या आधी बघा, बृहत साम तथा सामनाम. सामनाम या शब्दाचा अर्थ ज्याचे गायन करता येते तो. सामनाम एक विशिष्ट शब्द आहे. ज्याचे गायन करता येते त्याच्यामध्ये मी बृहत साम नावाचा छंद आहे. बृहत साम म्हणजे बृहती छंदातील साम. चटकन वाटतं बृहत साम म्हणजे बृहत याचा अर्थ मोठा. मोठा मोठा काहीतरी मंत्र, मोठा काहीतरी सुप्त असं वाटून जातं. तसं नाहीये. संस्कृतमध्ये काही छंद आहेत. पुढे गायत्री छंद आहे. पुढे गायत्रीचा उल्लेख घेणार आहे. आपल्याला माहिती आहे, ओम तत्सवितुर वरेण्यम सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. तो गायत्री छंद आहे. असे जे वैदिक छंद असतात त्यात एक बृहती नावाचा छंद आहे. बृहती म्हणजे मोठा ठीक आहे, पण तो छंद आहे. त्या छंदामध्ये साम गायन जे आहे ते मी आहे. त्याचा अर्थ 2 आहे. भगवंताला साम गायन का प्रिय आहे? तर भगवंताला गाणंच प्रिय आहे. भगवंताचं आपण गाणंच म्हणतो, आरतीच म्हणतो. म्हणून मोरोपंत म्हणाले की त्या हरणारे गाणं वश करतं आणि हरी तुम्हा परी, हरी तुम्हा परी, हरिणा परी हरी तुम्हा वश करते. हरिणाला गाणं आवडतं, हरणाला आणि हरीला. म्हणून साम म्हणजे गाणं, पण नाही. साम म्हणजे गाणं एवढंच नाहीये. साम हे साम्य आहे म्हणून भगवंताला प्रिय. भगवंताला कुठे विषमता चालत नाही. भगवंताला सगळीकडे साम लागतं. किती सांगू? त्रैविद्या म्हटले ना, 3 वेद म्हटलेत ना. गीतेच्या काळात 4था वेद नव्हता, अथर्ववेद. ते कोणकोणते आहेत? ऋग आहे, यजु आणि साम. ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद असं म्हटलं जातं. ऋग्वेद आपल्याला ज्ञान देतो, यजुर्वेद आपल्याला कर्म देतो. आता का कर्म म्हणाल तर यज्ञ मार्ग आहे. यजुर्वेद आहे ना, तो मुख्यतः कर्म मार्ग म्हणजे त्यावेळेचं कर्म म्हणजे यज्ञ मार्ग आहे. आणि उरतो जो सामवेद तो आपल्याला साम्य देतो. म्हणून त्याचं नाव साम आहे. सम साम म्हणजे भगवंताला बृहत साम एक गाणं म्हणून प्रिय आहे आणि समत्व आहे म्हणून प्रिय आहे. अहो आपला भगवंत विठ्ठल सुद्धा त्या विटेवर समचरण उभा आहे. समचरण प्रत्येक ठिकाणी साम्य.
पण सामवेद हा त्या ठिकाणी उल्लेख केला. गायत्री छंद साम, आणि जे वैदिक छंद आहेत, छंद म्हणजे रचना, ज्या वैदिक रचना आहेत सूक्तांच्या त्या तुम्ही गायत्री आहे. फार विशेष गोष्ट आहे, त्या तुम्ही गायत्री आहे. गायत्रीचा गायीशी काही संबंध नाही. गायत्री म्हणजे सूर्य, ती सूर्याची उपासना आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात, असा जेव्हा आपण मंत्र म्हणतो तेव्हा तो आदित्याला म्हणजे भगवान श्रीकृष्ण सूर्याला नमस्कार करणार आहे. आणि त्याचा अर्थही असा आहे की सूर्यनारायणा तुझे किरण माझ्या बुद्धीत पोचू देत आणि मी तेजस्वी होऊ दे. आणि विशेष गोष्ट की हा मंत्र जन्मानं ब्राह्मण नसणाऱ्या पण कर्तृत्वानं ब्रह्मर्षी झालेल्या विश्वामित्रानं म्हणजे विश्वमित्रानं रचलेला स्फुरलेला आहे. फार कौतुक आहे. हा गायत्री मंत्र सूर्योपासक आहे, सूर्योपासना करणार आहे. भगवंत त्या गायत्रीचा उल्लेख करतायत आणि तो मंत्र म्हणजे आपल्याकडे जातीला महत्व नव्हतं तर वर्णाला महत्व होतं. आणि वर्णात सुद्धा खालीवर जाता येत होतं. कर्तृत्वाचं मोठं उदाहरण विश्वामित्र आहे. पुन्हा शब्द चुकतोय, विश्वमित्र आहे. तर ते जे विश्वमित्र आहेत त्यांचा तो गायत्री छंद आहे. ही गोष्ट अत्यंत महत्वाची. आणि आता मासाना मार्ग शीर्षोहम, मासाना मार्ग शीर्षोहम, ते आज आपल्याला चमत्कारिक वाटतं. कारण आम्हा सगळ्यांना आता पाठ झाले चैत्र महिना, मुख्यतः महाराष्ट्रात दक्षिणेकडे शालिवांश, उत्तरेकडे गेलो तर विक्रम संवत म्हटलं तर दिवाळी पाडवा, आपल्याकडे गुढी पाडवा. पण मार्गशीर्षोहम हे तुम्हाला मला खटकतं कारण काळ मध्ये फार गेलाय. गीता 5000 वर्षापूर्वी होती तेव्हा वर्षाची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यानंच होती. ही गोष्ट आज आपल्याला चमत्कारिक वाटते, पण चमत्कारिक गोष्टीनं चमत्कार घडलाय की गीतेचा महाभारताचा काळ ठरवता आलाय. लोकमान्य टिळकांच्या मधून सगळ्या विद्वानांनी याचाही आधार घेतलाय. मासाना मार्गशीर्षोहम, मृगशीर्ष नक्षत्र महत्वाचं, मार्गशीर्ष महिना महत्वाचा आणि महाभारतात मार्गशीर्ष महिन्यालाच महत्व. एक पुरावा सांगतो. महाभारतात अनेक पर्व आहेत, त्याच्यामध्ये अनुशासन पर्व आहे. त्या अनुशासन पर्वामध्ये दान महात्म्य सांगितले आणि दान महात्म्य सांगताना कुठल्या महिन्यात दान धर्म केल्याने सगळ्यात जास्त पुण्य मिळते याची सुरुवात मार्गशीर्षापासून आहे. खरं तर ते आजच्या भाषेत चैत्रापासून पाहिजे, कारण चैत्र गुढी पाडव्याला आपण केवढं मान देतो. पण महाभारतातच अनुशासन पर्वामध्ये मार्गशीर्ष महिन्याचे कौतुक आहे हे लक्षामध्ये. एका अभ्यासकाने म्हटलंय की जसे आपण अवशेष शोधतो, अवशेष दगडामध्ये असणारे सिंधू संस्कृतीत, तसं आपल्याकडचे सणवार बघितले तर त्यातली दिवाळी माणसांची नाही पण देवाची दिवाळी मात्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये येते. आपण घरातून सगळ्यांनी बघा, दिवाळीमध्ये सुद्धा देवाची दिवाळी का बरं ती मार्गशीर्ष महिन्यामध्ये येते? किंवा आपल्याकडे जितकी शिवाची पूजा आहे तितकी जुन्या काळात शक्तीची पूजा होती आणि तिला शाकंभरी नवरात्र म्हणतात. शाकंभरी नवरात्र हे मार्गशीर्ष महिन्यातच येतं. शक्तीची पूजा जर शाकंभरी नवरात्र मार्गशीर्ष महिन्यात आजही येत असेल, माणसांच्या दिवाळीपेक्षा देव दिवाळी तेवढी मार्गशीर्षामध्ये येत असेल तर कदाचित ते अवशिष्ट रूप असू शकतील ज्याच्यातून तर्कानं मागे जाऊन आपण त्या काळाचा, काल गणनेचा आणि तत्कालीन समजुतींचा विचार करू शकतो. म्हणून म्हटलंय मासाना मार्गशीर्षोहम. आणि आपला धर्म, आपल्या गीता ब्रह्मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सदाशिव शास्त्री भिडे आणि संस्थापक सचिव लोकमान्यांचे नातू ग वि केतकर या दोघांनी सबंध भारताला पटवून दिलं की गीता जयंती अमक्या दिवशी आहे. आणि आज सबंध भारतात, मी अभिमानानं सांगतो, सबंध भारतात सर्व प्रांतात गीता जयंती जी साजरी होते ती मार्ग शुद्ध एकादशीला. आपण गीता जयंती म्हणून साजरी करतो, शोभायात्रा काढतो. हे गीता धर्म मंडळाचं भारताला देणगी आहे. भारताला. मला एवढंच, आता अभिमान खूप झाला, मला एवढंच म्हणायचंय की मग गीता सुद्धा मार्गशीर्ष महिन्यातच मानली आहे ना. गीतेचा जन्म, गीतेची जयंती सुद्धा मार्गशीर्ष शुद्ध एकादशीलाच मानतो ना. मोक्षदा एकादशी म्हणतात ते ना, एकादशी नावं असतात. मग याही अर्थानं मासाना मार्गशीर्षोहम. अरे सगळ्या महिन्यांच्या मध्ये मार्गशीर्ष आहे का? अरे गीता जन्मली आहे.
सगळ्यात महत्वाची गोष्ट गीता जन्मली आहे. मासांना मार्गशीर्षम असं म्हणणं इष्ट ठरेल. पुढे जाऊया. द्यूतम छलयतामस्मी तेजस्तेजस्विनामहं जयोस्मी व्यवसायोस्मी सत्वं सत्वमतामहं. जे सोपायचं पटकन बघून टाकूया. जय म्हणजे विजय मी आहे, व्यवसाय मी आहे. मला छान वाटलं की माणसं नोकरी फक्त करू नये, व्यवसाय पण करावा. आणि व्यवसाय करायला भगवंताने सांगून ठेवले, बाबा मी व्यवसाय आहे. साधी नोकरी काय करतोस? नोकरीपेक्षा व्यवसाय कर. मला माहिती आहे तिथे काही व्यवसाय करणारी माणसं आहेत, त्यांच्यासाठी घेत आहे. तर व्यवसाय करणारी जी माणसं इथं बसली त्यांनी व्यवसाय बघावा, व्यवसाय करावा. फक्त त्या व्यवसायाचा मूळचा अर्थ लक्षात घ्यावा की व्यवसाय शब्दाचा अर्थ संस्कृत मध्ये निश्चय असा आहे. व्यवसायात्मिका बुद्धी. व्यवसायात्मिका बुद्धी का महत्वाची? तर निश्चय. आणि नोकरीपेक्षा व्यवसाय करायला निश्चय जास्त लागतो हे आपल्याला माहिती आहे. तर तो जो निश्चय आहे तोही भगवंत आहे. जय म्हणजे विजय आहे, तोही भगवंत आहे. तेज मीच आहे. गीतेमध्ये काही वेळा पुनरुक्ती होते बघा. तेजस तेजस्विनामहं हा चरण असाच्या असा 7व्या अध्यायामध्ये 10व्या श्लोकात आलाय. 7-10. तेजस तेजस्विनामहं, मी तेज आहे. हे वादाचा विषय नाही. वाद कुठे आहे? द्यूतम छलयतामस्मी. छळ करणाऱ्या, छळ म्हणजे घरात होणारा छळ तो नव्हे. छळ म्हणजे छल आणि छल म्हणजे कपट, छद्म. कपट करणाऱ्या लोकांच्या मध्ये मी द्यूत आहे, जुगार आहे असं भगवंतानं म्हणावं. आता कळत झाला. मृत्यू कळलं, दंड कळलं, यमधर्म कळलं, सगळं कळलं, पण द्यूत. पुन्हा सांगतो 5000 वर्षापूर्वीची भाषा आपल्या लक्षात येत नाही आणि गैरसमज. द्यूत याचा तेव्हाही आजही अर्थ जुगार असाच आहे. त्या जुगारापायी, द्यूतापायी काय महाभारत घडलं सगळं आपल्याला माहिती आहे. तो तोच आहे. पण तेवढाच नाही, संस्कृत मध्ये काय घडतं, एका शब्दाचे 5-6 अर्थ असतात आणि रूढीने एकच अर्थ रूढ होतो जो जुगार झाला. द्यूत या शब्दाचा आणखीन एक अर्थ आहे परोपजीवी, स्वावलंबी नव्हे तो. सत्वाचरण, सत्याचरण म्हणजे काय? स्वतः कष्ट करून जगणं. आणि कपटाचरण म्हणजे काय? झाडावरचं बांडगुळ असणं. झाडावरची बांडगुळं जी आहेत त्याच्यातली सगळ्यात वाईट व्यसन जुगार आहे. इथे लक्षात घ्यायचं, या जुगाराचा उल्लेख एवढ्यासाठी झालाय की कपटाचरणामध्ये द्यूत आहे म्हणताना सुचवायचे असं की परोपजीवी असण्यापेक्षा स्वावलंबी असणं आवश्यक आहे. हे सुचवण्यासाठी तो उल्लेख विरोधी भक्ती म्हणून येतो. विरोधी भक्ती थोड्या वेळाने सांगतोय काय आहे. आता सांगतो बाई, तर रावण, कंस आणि शिशुपाल सुद्धा देवाचे भक्त झाले. त्यांच्यापेक्षा द्यूत कमी आहे ना रावणापेक्षा, कंसापेक्षा, शिशुपालापेक्षा? हा संदर्भ कशासाठी आहे बघा. पण आता मूळ मुद्द्याकडे येतो. परोपजीवी कशावरून? तर वेद वाङ्मयामध्ये स्पष्टपणे स्वावलंबनाचं उदाहरण कृषी आहे आणि परावलंबनाचं उदाहरण द्यूत आहे. आता कळेल द्यूत म्हणजे फक्त जुगार नाही, दुसऱ्या अर्थानं वापरलंय की मी परोपजीवी हा उल्लेख त्या ठिकाणी आहे. फक्त व्यसन नाही, परोपजीवी, कृषी, स्वावलंबी आणि परोपजीवी दुसऱ्यावर अवलंबून परावलंबी म्हणजे परावलंबी असणारा द्यूत. ज्यांना अख्खं संबंध महाभारत घडलं त्या जुगाराकडे जाण्यापेक्षा त्यांना अंगावर काटा येतो. तिकडे जाण्यापेक्षा परोपजीवी पर्यंतच भगवंताला आपण सीमित ठेवणं हे बरं. त्यांनी विरोध भक्ती आपल्याला परवडणारी आहे, त्याच्या पलीकडची परवडणारी नाही. आणि अर्थ सुद्धा परोपजीवी आहे या दृष्टिकोनातून. पण कपट म्हणजे कोणाचं कपटच घ्यायचं का? स्वावलंबी याचा अर्थ परावलंबी. तसं सत्याचरण नव्हे ते कपटाचरण. जे सत्य नाही, खरं नाही, सत्व नाही ते सोडून जे अशुद्ध ते. मग अशुद्धामध्ये मी आहे असा उल्लेख येताना दिसून जाईल. पुढं कृष्णनाम वासुदेवस्मी पांडवानाम धनंजया मुनीनामप्यहं व्यासा कवीनाम उशना कवी. कवीनाम उशना कवी हा अत्यंत स्वतंत्र चर्चेचा विषय, तो थोड्या वेळाने घेऊया. पण त्याच्या आधी तिघांचा उल्लेख का बरं असा केलाय? कृष्णनाम वासुदेवस्मी पांडवानाम धनंजया मुनीनाम अपि अहं व्यासः. आता व्यास स्वतः म्हणतायत की मी मुनींच्या मध्ये व्यास आहे. हा माझा संदर्भ येणार तर दुनियाचं जोडून वेळ शिल्लक ठेवलं होतं आपण. व्यास स्वतः कसं म्हणतील मी व्यास आहे म्हणून? मुनींच्या मध्ये मी व्यास कसं आहे म्हणतील? याचं उत्तर शेवटी सांगतो.
पण आधी शंका दूर करत जाऊया. इथेही म्हटले मुनींच्या मध्ये मी व्यास आहे, आणि माग आपल्याला लक्षात येत आहे, एक मिनिट, माग 13व्या श्लोकाशी जरा चला. 13व्या श्लोकामध्ये असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे. तू मला जे सांगतोयस ना, हे पूर्वी मला असित या आचार्यानी, देवल या आचार्यानी, व्यास या आचार्यानी आणि वर देवर्षी नारदांनी सांगितलं आहे. इथं व्यासांचा उल्लेख एक आचार्य म्हणून आहे आणि इथं व्यासांचा उल्लेख एक मुनी म्हणून आहे. फरक आहे थोडासा. मी मुनींच्या मध्ये व्यास आहे आणि मगाशी उल्लेख आचार्याचा आहे, त्याचे उत्तर तुम्ही देऊया. पहिला मुद्दा असा की कुणी असं म्हणतं, अरे भगवद्गीता व्यासांनी रचली म्हणजे भगवंतानं सांगितली, भगवान वाच, पण लिहिली कुणी? व्यासांनी. हा जय नावाचा इतिहास इथून सुरुवात करून भारत आणि महाभारत हे व्यासांनी लिहिलं. पुढे सौती आहे, वैशंपायन आहे, मान्य. पण त्या महाभारतात व्यास स्वतःच कसं म्हणतील आचार्य व्यास मी आहे असं अर्जुन सांगतोय म्हणून? काही लोकांचं तर म्हणणं असं आहे, आपण गीता जीवन गीताच म्हणतोय, थोडं आणखी खोलातून सांगतो. काही लोकांचं म्हणणं असं आहे की हा व्यासांचा उल्लेख वैशंपायनानं नंतर घातलाय, जे गीतेमध्ये प्रक्षेप केलाय. आणि किती प्रक्षेप केलाय तर त्यांचं म्हणणं असं आहे की आपण तो प्रसिद्ध श्लोक म्हणतो ना, नारायण नमस्कृत्य नरंचैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जय मुदीरयेत. आता आधीचा चरण बघा, देवीं सरस्वतीं व्यासं. काहींचं म्हणणं देवी सरस्वतीं चैव असं होतं, आणि त्या चैवच्या ठिकाणी व्यास घालायचं काम जे नंतरच्या वैशंपायनानं केलं, तिथंही केलं आणि इथंही केलं, असं काहींचं म्हणणं आहे. तर उत्तर देता येईल का? उत्तर देता येईल दोन प्रकारे. पटलं तर घ्या, नाही मी आता जे मत सांगितलं ते स्वीकारा, विरोध आपला काहीच नाही. हे उत्तर दोन प्रकारे असं आहे की या ठिकाणी उल्लेख करताना व्यास जो उल्लेख करताय तो व्यास म्हणजे आपले जे व्यास आहेत महाभारतात ते व्यास आहेत, तेच कशावरून? कारण व्यास हे सुद्धा घराणं आहे. आपल्याकडे अनेक ऋषींची घराणी आहेत. मागं मी सांगितलं भार्गव आणि भृगु हे एक नाहीये. परशुराम हे भार्गवच आहे की, पुढे मी भार्गव कवी सांगणार आहे, तो परशुराम नाहीये. त्यामुळे अनेक घराणे असू शकतील आणि त्या घराण्यातला पहिला पुरुष ज्याला आदि व्यास म्हणता येईल तोही असू शकेल. जसं आज आपण शंकराचार्य, जगद्गुरु शंकराचार्य हा शब्द व्यापक अर्थाने वापरतो, पण आदि शंकराचार्य त्यांनाच म्हणतो शंकर भाष्य लिहिणाऱ्या. तसं कदाचित श्री व्यास, त्याला श्री जोडलेली मुद्दा स्पष्ट होतो, श्री कृष्ण श्रीराम, तसे श्री व्यास असू शकतील. आज आपण व्यासपीठ म्हणतो ना, ते व्यासांचं पीठ आहे, ते आदिपीठ आहे. व्यास ज्या आदिपीठाचा गौरव करतात ते जे व्यासपीठ, तो जो श्री व्यास, तो जो आदि व्यास, त्याचा उल्लेख नसेल कशावरून? आणि याही पेक्षा दुसरं उत्तर अधिक पटणार आहे की बोलतोय कोण? अर्जुन बोलतोय. आणि अर्जुन जेव्हा नारदाचा उल्लेख करतोय, असिताचा करतोय, देवलाचा करतोय, त्याला व्यासांचा उल्लेख करायला अडचण काय आहे? महाभारत व्यासांनी रचलं, पण अर्जुन जर म्हणाला असला व्यास म्हणून तर व्यासाने काय नाव काढून टाकायचं? आणि अर्जुन का म्हणणार नाही? दोन कारण आहेत. हे जे व्यास मुनी आहेत ते कुरु कुळाशी संबंधित आहेत, हे नीट लक्षामध्ये घ्या, सगळ्या कथा आठवा. आणि दुसरी गोष्ट, हे जे व्यास आहेत ते आपल्या अर्जुनाचे प्रपितामह आहेत. आणि जर अर्जुनाचे ते प्रपितामह असतील, जर ते कुरुकुळाशी निश्चितपणे संबंधित असतील, तर मी बोलताना माझ्या पणजोबांचं नाव घेतलं, खापर पणजोबांचं नाव घेतलं, बिघडलं कुठं? आणि ते नाव असलं तर काढायचं कारण काय? हे उत्तर असू शकेल या ठिकाणी. पण हेच उत्तर पुढे नाहीये. हे उत्तर आचार्याबद्दल आहे, पुढे उत्तर मुनींच्या बद्दल आहे. आणि स्पष्टपणे बोलायचं तर त्याची विधान किती सामान्य आहेत बघा. आणि त्या सामान्यामध्ये मी म्हणताना अहम ब्रह्मास्मीच्या पलीकडे दुसरं काही त्या ठिकाणी नाही. नाही तर तुका झाला पांडुरंग, हे लोकांना पटणारच नाही. तुकाराम कसं काय म्हणू शकतात मी पांडुरंग झालो म्हणून? अरे पण तुकारामांचं सामर्थ्य ज्याला कळलंय
तुका झालासे कळस म्हणजे काय हे मराठी माणसाला तर कोणी समजून सांगायला नको ना. ते जेव्हा म्हणतात तुका झाला पांडुरंग, तेव्हा अहम ब्रह्मास्मी या अर्थाने महत्व बघा किती विधानं साधी आहे. मी कोण आहे बरं? यादवांच्यात मी कृष्ण आहे, पांडवांच्यात मी अर्जुन आहे. काय आहेत? घराणी आहेत, घराणी. यादव हे काय आहे? घराणं आहे. मी योगेश्वरामध्ये महायोगेश्वर आहे असं कृष्ण म्हणत नाही, अर्जुन म्हणतो थोड्या वेळानं. अर्जुनाने कृष्णाला महायोगेश्वर म्हटलेलं आहे येणार 11व्या अध्यायामध्ये. मुद्दा इतका असला की तुम्ही त्यांना म्हणू शकता, पण ते म्हणत काय चुका? यादवा कृष्णी म्हणजे यादव, कृष्ण हे नाव आहे यादवांचं. कृष्ण नाव वासुदेवस्मी, मी यादवांच्या कृष्ण आहे. अहम ब्रह्मास्मी पांडवानाम धनंजया मुनीनाम अप्यहम व्यासा. जे मुनी आहे, पण मुनीचा अर्थ काय? मनन करणारा. पुढे मौनम शब्द येणार आहे. मौनम ज्याचा काही आध्यात्मिक अधिकार आहे, ज्याचं चिंतन सुद्धा, न बोलणं सुद्धा, त्याचा आचार सुद्धा विचारापेक्षा मोठा असतो, तो मुनी. मुनी नाम अशा सगळ्यांच्याकडे व्यास नव्हते का? इथं आत्मगौरव नाहीये, इथं आत्मस्तुती नाहीये, इथं अस्मिता आहे. आणि ती अस्मिता अहम ब्रह्मास्मी या शब्दात आपण प्रकट केलेली आहे. वाद करायचं कारण कृष्ण नाम वासुदेवस्मी पांडवानाम धनंजया मुनीनाम अप्यहम व्यासा. आता महत्वाचं कवी नाम उष्णा कवी. अगोदर उष्णा हा शब्द चमत्कारिक वाटतो, आम्ही त्याचं कवीचं नाव ऐकलं नाही. आणि आपल्याकडे सगळ्या मराठी प्रतीमध्ये का अन्य सुद्धा उष्णा या शब्दाचा अर्थ शुक्राचार्य असा केला जातो. हे शुक्राचार्य कोण? तर असुरांचे गुरु. त्यांचं मोठेपण काय? तर संजीवनी विद्या त्यांच्यापाशी होती, ज्यामुळे असुर देवांच्यावर मात करू शकत होते, कारण ते मरतच नव्हते, मेले की पुन्हा जिवंत होतो. ती मिळवण्यासाठी बृहस्पतीचा मुलगा कच्छदेव आला आणि कच्छदेवाने त्यांच्याकडे ती विद्या हरण केली, ज्याच्यावर खाडीलकरांचं नाटक आहे विद्याहरण. मुद्दा शुक्राचार्य संजीवनीचे जनक, संजीवनीचे निर्माते मोठे आहेत, पण गीतेमध्ये त्यांना उष्णा कवी म्हणावे इतके मोठे आहेत. अहो शुक्राचार्य कवी आहे. कवी शब्दाचा अर्थ काय? कवी, महाकवी हा आपल्याकडे 5000 वर्षापूर्वीचा शब्द फक्त इंग्लिश मधला पोएट या अर्थाने नव्हता. आपल्याकडचा कवी शब्द तत्वचिंतक याच अर्थाने आहे. विश्वकवी, महाकवी, कवी हे शब्द आपल्याकडे आपल्या संस्कृतीमध्ये तत्वचिंतक या अर्थानेच आहे. जीवनाचा विचार केलेला. मी सांगू आपल्याला, महाकाव्याची सगळ्यात मोठी अट काय असते? समग्र जीवनाचं दर्शन ज्या ठिकाणी घडतं त्याला महाकाव्य म्हणतात. समग्र जीवनाचं दर्शन. तसं कवी किंवा महाकवी असा असतो भारतीय परंपरेमध्ये. त्यात उष्णा कोण? मग अभ्यास करताना लक्षात येतं की उष्णा म्हणजे शुक्राचार्य नव्हे. हे प्रथम विधान करूया. पुन्हा सांगतो, कुणाला पटलं नाही तर सोडून द्या. गीता, जीवन गीता बघताना का गीतेचा अर्थ लावताना मी सांगतो की कुणी सांगतो तो अर्थ शेवटचा नव्हे, अंतिम नव्हे, तोच नव्हे, एकमेव नव्हे. तो अर्थ बरोबर आहे, चुकीचा नाही. व्याकरण शुद्ध आहे, तत्व शुद्ध आहे, संदर्भ शुद्ध आहे. पटलं तरी घ्या, सोडा. हे प्रथम लक्षात घ्या. पण शुक्राचार्य मी म्हणतो नाही. मग कोण? आता विनोबा नेहमीच्या पद्धतीने उष्णाची त्यांच्या एक आवडच आहे की व्युत्पत्तीकडे जायचं. मग उष्णा या शब्दाची व्युत्पत्तीकडे गेले आणि त्याच्या उष्णामध्ये मूळ धातू आहे वश्य. श अर्धा. वश्य करणं, मोहित करणं. भक्ती गीताने भगवंताला वश करणारा तो उष्णा कवी असं विनोबानी म्हणतो. हे पुन्हा सर्वसामान्य विधानच केलं. मग नामदेव होतील, ज्ञानेश्वर होतील, तुकाराम होतील, कोणी होतील. मी कवींच्या मध्ये भक्त कवी आहे, संत कवी आहे असा त्याचा अर्थ होईल. ज्ञानदेवानी स्वतः नाव दिलंच नाहीये. त्यांनी उष्णाचार्य म्हटलंय आणि विषय सोडून दिलाय. म्हणजे मी उष्णाचार्य आहे असं मग ज्ञानदेव थांबतात. ज्ञानदेव सुद्धा शुक्राचार्य म्हणत नाही, म्हणून शुक्राचार्य नव्हे. आणि जसं कर्णिकरांनी महाभारताचा अभ्यास करून सांगितलंय की उष्णा हा शब्द प्रयोग महाभारत काळामध्ये भार्गव नावाच्या कोणी एका कवीला लावत होते. नावच कुणाला पाहिजे असेल तर शुक्राचार्य नाही, भार्गव. पण हा भार्गव म्हणजे परशुराम का? नाही, मी आता सांगितलं. कुठल्या भृगुकुळातला माहिती नाही. पण ते म्हणतात महाभारताच्या काळामध्ये जी नावं प्रचलित होती, मागे मी बोललोय ना, आपण ज्यांना सप्तर्षी म्हणतो, 7 ऋषी म्हणतात, ते नाहीत महाभारताच्या काळात, ते वेगळे आहेत. तसं त्या काळात कोणी भार्गव नावाचा महाकवी होता गीतेच्या काळात, त्याचा उल्लेख भगवंताने केलाय की कवी नाम. हे महत्वाचं आहे पुन्हा, कवी नाम. सगळ्या कवींच्या मध्ये उष्णा कवी.
मी तो आहे भार्गव कवी असं भगवंताला म्हणायचं असावं. आता शेवट केला दंडो दमयतामस्मी नीतिरस्मी जिगीषताम मौनम चैवास्मी गुह्यानाम ज्ञानम ज्ञानवता महम. सोपा आहे. ज्ञानवंतांच्या मध्ये मी ज्ञान आहे, काय वादाचा विषय नाही. पण आधीच्या तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. दंडो दमयतामस्मी, आणि जे दमन करणारे असतात त्यांच्यात मी दंड असतो. जरा विचार करा, दमन करणं म्हणजे नियंत्रण करणं, आणि राजदंड असल्याशिवाय समाजाचं दमन म्हणजे नियंत्रण होत नाही. दमन याचा अर्थ दाबून टाकणं, शोषण, जुलूम घेऊ नका. दमन शब्दाचा अर्थ नियंत्रण. दमयतोमस्मी, हे दमयतामस्मी, आणि या दमन म्हणजे नियंत्रण करण्यामध्ये मी दंड आहे म्हणताना विरोधी भक्तीतूनच लक्षात येतं राजदंड आहे किंवा धर्मदंड आहे. आपल्या परंपरेमध्ये राजा जेव्हा राज्याभिषेक करून घेतो तेव्हा तो स्पष्टपणे म्हणतो अदंडोस्मी अदंडोस्मी, मी कुणाकडे दंडनीय नाही. आणि जो त्या ठिकाणी धर्मगुरू असतो तो त्याच्या मस्तकाला धर्मदंड लावून म्हणतो धर्मदंडोसी धर्मदंडोसी, अदंडोस्मी अदंडोस्मी, मी अदंड आहे, मला नाही कोणी वाकवू शकत. पण धर्मगुरू सांगतो धर्मदंडापुढे राजदंडानं वाकलं पाहिजे. सगळी गडबड इथं होते आपल्याला माहिती आहे. धर्मदंड लक्षातच घेतला नाही की राजदंड काय होतो आपल्याला माहिती आहे. दंडच करत सुटतो तो राजदंड आणि धर्मदंड. दंड दमयतामस्मी त्याचा अर्थ गीतेच्या आधारे आपण नीट लक्षात घेऊया. पुढे म्हणतंय नीती रश्मी जिगीषताम. फार छान आहे. अहो गीता प्रवृत्तीपर का निवृत्तीपर हा अखंड चाललेला वाद आहे. एवढ्या एका गोष्टीत ती प्रवृत्तीपर म्हणून सांगितली बघा. जिगीषताम त्याचा अर्थ काय? विजुगीषु वृत्ती असणारा, काही मिळवू इच्छेणारा. ते जे जिगीषताम आहेत, विजुगीषु आहेत, काही मिळवू इच्छितात, फक्त निश्रेयस नव्हे तर अभ्युदयाची इच्छा करतात. हा देश परम वैभव नेतुम एतत् स्वराष्ट्रम अशी भाषा जे कुणी करतात त्यांची मी नीती आहे, त्यांच्यात मी नीती आहे. किती छान आहे बघा. जिगीषताम, ज्यांच्या मनामध्ये विजयाची इच्छा आहे त्यांच्यात मी नीती आहे. म्हणून जसं कर्णिकरांनी ही नीती म्हणजे राजनीती असं स्पष्टपणे म्हणून टाकले. मला आणखीच एक अर्थ सुचतो सांगतो, जे कर्णिकरांचा चूक म्हणत नाही पण मला सुचतो तो सांगतो. ते स्पष्टपणे म्हटलं की चर्चा मसलत याची ही नीती. कशाची? जिगीषताम म्हणजे राजनीती. पण मला वाटतं या ठिकाणी सुद्धा जर तुम्हाला जिगीषताम हवा असेल तर तो विजय कसा हेही लक्षात घेतलं पाहिजे. त्या विजयाला सत्वाचं कोंदण पाहिजे. आणि यासाठी गीतेचा शेवटचा श्लोक फार महत्वाचा आहे की विजय कसा? यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतिर ध्रुवा नीतिर मतिर मम. इथं विजय आहे पण लगेच पुढे ध्रुवा नीती आहे. म्हणजे विजयाला नीतीचं कोंदण आहे. जिगीषतामना सुद्धा नीतीचं कोंदण आहे. म्हणजे ते नीती शब्दाचा अर्थ 1878 18व्या अध्यायातला 78वा श्लोक जो आहे ध्रुवा नीती तो घ्यायला हवा. ध्रुवा म्हणजे स्थिर, तो ध्रुव स्थिर असतो. जी स्थिर नीती आहे म्हणजे काय? परोपकार पुण्य आहे आणि परपीडा पाप आहे. कुठलाही रूढ धर्म घ्या, तो काही विरुद्ध बोलतोय याच्या. परोपकार हे पुण्य आहे आणि परपीडा हे पाप आहे, ही ध्रुवा नीती आहे. आणि जे कोणी जिगीषताम आहे, जगावर ज्यांना राज्य करायचंय त्यांनी ध्रुवा नीती विसरून उपयोगी नाही. नाही तर सगळं जग जिंकायचं राहिलं असं म्हणून रडायची पाळी येते. हे जर नको असेल आपल्याला तर ते जग जिंकणं सुद्धा काय असतं हे मन जिंकल्यानंतर कळतं. नीती रश्मी जिगीषताम अशी स्थिती आपल्याला दिसते. 72 अशा प्रकारच्या विभूती झाल्या, त्यातल्या 64 विधायक आहे आणि 8 आता म्हटल्याप्रमाणे वेगळे आहे. पण भगवंत म्हणतात या सुद्धा सगळ्या मी तुला दिग्दर्शनार्थ सांगितलेले आहेत. दिग्दर्शनार्थ नामतोस्ती मम दिव्यानाम विभूतीनाम परंतप. स्पष्ट म्हणतात एषत तू उद्देशतः प्रोक्तः. हे तुला मी उद्देश म्हणून सांगितलेलं आहे, काही एक हेतू डोळ्यासमोर ठेवून सांगितलेला आहे. नाही तर माझ्या सगळ्या या विभूती दिव्य आहेत आणि त्यांना अंतच नाही. खरंच कसं असणार? जळीस्थळी काष्टी पाषाण आहे. तर नामतोस्ते मम दिव्यानाम विभूतीनाम परंतप विभूते विस्तरो मया. ते विस्तार युक्त विस्तीर्ण आहे पण उद्देशतः प्रोक्ता.
एष तू, तुला दिग्दर्शनात सांगितलं. गीता एकमेकाला किती सोडून घेते बघा. मागे 19वा श्लोक आहे, त्यात प्राधान्यतः असा शब्द आहे. प्राधान्यतः, प्रधान प्रधान सांगतो, ठळक ठळक सांगतो की तो प्राधान्यतः. इथं दिग्दर्शनार्थ दोन्हीचा अर्थ एकच. संक्षेपानं सांगतो पण ठळक ठळक सांगतो. पुन्हा एकदा स्पष्ट सांगितलंय. मग बाबा विभूती म्हणजे काय बरं, तर विभूतीमध्ये 3 गुण असले पाहिजे, जे पुढच्या श्लोकात सांगितले. एक त्या ठिकाणी विभूती मत असलं पाहिजे तर अर्धा, श्रीमत असलं पाहिजे तर अर्धा, आणि ऊर्जितम असलं पाहिजे. पुढच्या श्लोकात ते विभूती नंतर श्री आणि ऊर्जा हे आपले मराठीतले शब्द. हे जिथं असेल तिथे विभूती असते. पण त्याचा अर्थ लक्षात घ्या. विभूती मत अध्यायाचं नाव काय, विभूती योग. तर विभूती मत म्हणताना विभूती म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी भगवंताच्या तेजाचा किंवा त्याही पेक्षा ईश्वरी तत्वाचा अंश असतो ती विभूती. उदाहरणार्थ गंगा नदी, तेजही पाहिजे आणि तत्वही पाहिजे, त्याला विभूती म्हणायचं. मागेच आपण म्हटलंय परमेश्वरी तत्वाचा प्रकट आविष्कार म्हणजे विभूती. ज्ञानदेवांनी व्याख्या केली आहे म्हणजे विभूती मत. दुसरं काय शब्द आहे बघा, श्रीमत. श्री शब्दाचा अर्थ कल्याण किंवा मांगल्य. नुसतं राम नाही श्रीराम, कृष्ण नाही श्रीकृष्ण. श्री म्हणजे मांगल्य. आणि सगळ्यात मला कौतुक वाटतं, तिसरा गुण याच्या तोडीचा सांगितलाय, ऊर्जितम म्हणजे ऊर्जा म्हणजे चैतन्य. हे फार महत्वाचं आहे. ते सच्चित आनंद आहे, त्याचं चैतन्य आहे, त्याचा सुटकेपणा नाहीये, चैतन्य. तर याच्यामध्ये जिवंतपणा आहे, चैतन्य आहे, श्रीमत आहे आणि विभूतीमत आहे. हे निश्चितपणे विभूती. अखेर म्हटलं, अथवा बहुनैतेन किम ज्ञातेन तवार्जुन विष्टव्याहमितं कृष्णं एकांशेन स्थितो जगत. आता शिक्षक सुद्धा जरा किंचित विद्यार्थी किती लाघवीपणाने बोलतोय बघा. अरे इतकं सगळं सांगितलं तर बाबा किती सांगू, कंसात म्हणायचे मी कंटाळलो, किती सांगू. तर शब्द कसे बघा, अथवा बहुनैतेन, किती सांगू तुला बरं. पण जाणून तर किम ज्ञातेन तवार्जुन, आणि सगळं ऐकून आणि लक्षात घेऊन तू काय करणार आहेस हे सोपं सांगतो. विष्टभ्याम एक मिनिट, विष्टभ्या एकांशेन कृष्णम जगत स्थित. या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलं, विष्टभ्य शब्दाचा अर्थ व्यापून. विष्टभ्य म्हणजे व्यापून. हे सगळं व्यापून जग कृष्णम म्हणजे अखिल. कृष्ण नाहीये, कृष्णम अखिल. ते अखिल जग विष्टभ्य म्हणजे व्यापून एकांशेन, जे सगळ्या अंशाने व्यापलंच आहे पण एका अंशाने शिल्लक उरलंय. एकांशेन स्थितो जगत, हे संपूर्ण विश्व मी एका अंशाने व्यापून धारण करून राहिलो आहे. साध्या भाषेत जळी स्थळी काष्टी पाशाने उरून दशांगुळे उरला. सगळं व्यापून पुन्हा एक अंशाने व्यापलंय. एक अंशाचं स्मरण ठेवा, एकात्मतेचं स्मरण ठेवा, अहम ब्रह्मास्मीचं स्मरण ठेवा. आपल्या भाषेमध्ये जे जे भेटे भूत ते ते मानिचे भगवंत याचं स्मरण ठेवा. अखेर ज्ञानदेवांच्या आरतीतला उल्लेख करणार आहे तो थोड्या वेळानंतर. इथं विभूती योग पुरा होतो. पण काही गोष्टी 5-1 मिनिटात सिंहावलोकनासाठी आपण लक्षात घेऊया आणि मग पुढे जाऊ. हे सिंहावलोकन करताना पहिला मुद्दा आपण लक्षात घ्यायचा आहे. आठवतं का बघा की विभूती योग म्हणताना भगवंताने म्हटलं की आधी सोपी अक्षर शिकायची, नंतर कठीण अक्षर शिकायची आणि नंतर जोडाक्षर शिकायची. तसं विभूती मात्र कुठं कुठं बघायचं, संतात बघायचं, गायीत बघायचं आणि फुलात बघायचं. सोपी अक्षर आहेत पण आता कठीण आणि जोडाक्षर सुद्धा लक्षात घेतली पाहिजे. भगवंता दुर्जनात पण बघायचा, भगवंता व्याघ्रात पण बघायचा आणि भगवंत हा नाग सर्पात पण बघायचा. ती विरोधी भक्ती टाळायची नाही का, असं कारण सांगतो. कारण असं की तुलसीदासांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की रावण हा भगवंताचा रामाचा विरोधी भक्त आहे. तुलसीदास हे सांगतात ते नीट लक्षात घ्या. म्हणजे मग ज्ञानदेव बसायला काय म्हणतात ते कळतं. खडांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे.
दुष्ट नष्ट होऊ दे म्हणत नाहीये, दुष्टाचा दुष्टपणा नष्ट होऊ दे म्हणतायत, तर त्याला भगवंत म्हणतात. त्याचा सामान्य माणूस होईल, जशास तसे, ठोसा ठोसा. तो भगवंत व्हायला पाहिजे असेल तर खळांची व्यंकटी सांडो विसरून चालणार नाही, जोडाक्षर विसरून चालणार नाही, विरोधी भक्ती जोडून चालणार नाही. एक साधं उदाहरण दिले विनोबानी. अग्नीमुळं पाय भासतो आणि सुजतो, अग्नीमुळं पाय भासतो आणि सुजतो, पण हा सुजलेला भाग अग्नीनं शेकून ती सूज उतरते. विनोबा किती सोपं बोलतायत बघा, गीता बोलतायत. आणि मग लक्षामध्ये येतं की भक्ती आणि विरोधी भक्तीमध्ये काय नेमकं नातं आहे. तर रावण, कंस आणि शिशुपाल सुद्धा शेवटी भगवंतात विलीन होतात. म्हणून आपल्या संस्कृत साहित्यामध्ये कुठंही इंग्रजीतल्या पाश्चिमात्य जगातल्या सैतान या शब्दाला प्रतिशब्द नाही. पाश्चिमात्य जगामध्ये देवा इतकाच तुल्य बल सैतान आहे, तुल्य बल. आपल्याकडे विरोध तुल्य बल नाहीये, अंश आहे. रावण रामात, कंस शिशुपाल कृष्णात विलीन होतात असं स्पष्टपणे आपल्याला दिसेल. पुन्हा सांगतो, आपण शोधा पाहिजे तर सैतानाला प्रतिशब्द नाही, म्हणजे किती नाही, दुष्टात्मा किंवा दुरात्मा याच्या पलीकडे शब्द नाही. आपण जरा शोधा, सैतानाला भारतीय भाषांच्या मध्ये प्रतिशब्द आहे का. आणि गंमत बघा, दुष्टात्मा दुरात्मा म्हणतात सुद्धा आत्मा नाकारतच नाही हो. तो दुष्ट आत्मा आहे, दूषित आत्मा आहे, तो म्हणजे वाईट, दुर्योधन दुःशासन, पण आत्मा नाकारायचा का. मग खळांची व्यंकटी सांडो काय आहे ते आपल्या नेमकं लक्षामध्ये येत. आणखी दोन मुद्दे आहेत की जसं ही विभूती आपण स्थूलामध्ये बघायची तसं सूक्ष्मामध्ये पण बघायची, गंगेमध्ये बघायची तसं तवबिंदू मध्ये सुद्धा बघायची, वटवृक्षामध्ये बघायची तशी गवताच्या पात्यातही बघायची. हे भगवंत आपल्याला सांगतायत. 72 यादीकडे नजर टाकली की त्यातली 32 स्थूल आहेत आणि उरलेली सूक्ष्म आहेत, मोजण्यासारखी आहे. स्थूल आणि सूक्ष्म आहेतच. आणि मग मला जेव्हा मी MA संस्कृत करत होतो तेव्हा ऋग्वेदाचा 7वा खंड भाग होता, त्याच्यामध्ये काही शब्द येऊन गेले की अन्य ठिकाणचे वचन तोंडात बसतात, नुसतं ऐका. भगवंत म्हणतात, मी कुठून काय बरं, मधु वाता ऋता येते, मधु क्षरंती सिंधवहा, माध्वीर गावो भवतुनः, मधुनक्त मुतोषसी, मधुमत पार्थिव रजा. अर्थ त्याचा असा आहे, वारा, नदी, गाय, रात्र आणि मातीचा कण या सुद्धा मधु आहे, म्हणजे भगवंत युक्त आहे, तो मधुकर आहे, श्रीकृष्ण आहे. हे जे ऋग्वेद आपल्याला सांगतो ते काय हे आपल्याला कळतं. शेवटचे दोन मुद्दे या अध्यायाचे की विभूती योग म्हणजे विभूती चिंतन योग आहे. विभूती योग हा विभूती चिंतन योग आहे. गंगेच्या मागची ईश्वराची पवित्रता जाणवल्याशिवाय कुठल्याही नदीमध्ये स्नान करताना हरगंगे भागीरथी म्हणणं शक्य नाही. विभूती योग त्यासाठी आहे. आणि शेवटचा मुद्दा 11व्या अध्यायामध्ये मी हिंदुत्वाची 7 तत्व सांगणार आहे. हिंदुत्व त्यातलं पहिलं तत्व इथं उल्लेखितो, त्याचा संदर्भ येणार आहे 11व्या अध्यायामध्ये. काय आहे बरं आपल्याकडे विशेष, तर हा भारतवर्षी भारताची भूमी मूर्तीपूजक आहे. आपल्यावर जे आक्रमक चालून आले ते स्वतःला मूर्ती फोडणारे याच्यात गर्व बाळगत होते. अरे पण त्यांना कळत नाही की आम्ही मूर्ती पूजक नाहीये, आम्ही विभूती म्हणजे विभूती मत पूजक आहोत. आम्ही ईश्वर तत्वाची पूजा करतो. एक वाक्य असं बघा, प्रत्येक समोरच्या प्रत्येक भूत मात्रामध्ये ईश्वर बघणं आणि स्वतःच्या हृदयामध्ये सुद्धा ईश्वर बघणं ही आपली मूर्ती पूजा आहे. आपण कुठल्या मूर्तीची पूजा करतो, हृदयाच्या अंतरात्म्याची मानस पूजा करतो, ती विभूती पूजा आहे, ती विभूती मत पूजा आहे. कारण आपल्याला स्पष्टपणे कळतं की विश्वात आणि माझ्यात अहम ब्रह्मास्मी एकच परमात्मा भरून उरलाय. तो म्हणालाय मगाशी, अथवा बहु नैतेन किम ज्ञातेन तवार्जुन विष्टव्या हमिदं कृष्णं एकांशेन स्थितो जगत. हे आम्हाला माहिती आहे. आणि उल्लेख करतो म्हणतो तो उल्लेख अत्यंत महत्वाचा. आपण सगळे ज्ञानदेवांची आरती म्हणतो. ज्ञानदेवांची आरती ज्या रामा जनार्दन लिहिली त्याने किती सुंदर शब्द वापरलेत बघा. ज्ञानदेवांचा सगळ्यात मोठे पण चित विलास वादात आहे.
आणि त्याची विलासवादा त्या आरतीत आपण म्हणतो. शब्द किती छान आहे. प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. प्रकट गुह्य बोले. आजपर्यंत वेदांत गुह्य होतं, ते प्रकटपणे त्या ज्ञानदेवानं, त्या देवानं आम्हाला समजावून सांगितलं. काय सांगितलं? विश्व ब्रह्मची केले. फक्त ब्रह्म सत्य जगन मिथ्या नाही सांगितलं. जीव ब्रह्मैव ना परहा. त्या विश्वातला जीव सुद्धा भगवंताचा अंश आहे हे सांगितलं. म्हणून ज्ञानदेवांचं म्हणणं फार महत्वाचं आहे, गीतेचं म्हणणं फार महत्वाचं आहे, विभूती योग फार महत्वाचा आहे. प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मजी केले. अध्याय थोडा लांबला. मुख्यतः प्रत्येक श्लोकावर बोलायचं की याचा माझ्या मनाशीच मी विचार करत होतो. पण जी हिंदुत्वाची 7 तत्व मला पुढे सांगायची, 11 अध्याय सांगणार आहे शेवटी, त्यातलं 7तातलं सगळ्यात महत्वाचं तत्व इथं आहे. आम्हाला कोणी मूर्ती पूजक म्हणून हिरवत असेल तर त्याला अध्यात्म कळलं नाही. अध्यात्म विद्या विद्या नाम कळलं नाही. नव्हे, त्याला भरतभूमीच कळली नाही. त्याला भारतीयत्व कळलं. मी कुठल्याही धर्माचा गुरुधर्माचा उल्लेख करत नाही. हा राष्ट्रीय धर्म आहे, हा भारतीय धर्म आहे, हे कळलंच नाही. हे कळायला पाहिजे असेल तर विभूती योगाची नितांत गरज आहे अशी माझी श्रद्धा. म्हणून इतका वेळ मी दिला. अजून माझ्या हाताशी 15 मिनिट आहेत. त्या 15 मिनिटाच्या आधारे आपण पुढे जायचंय आणि तो श्लोक आहे 11वा. आता बघा, इतका वेळ भगवंतानं, आता कॉलेजच्या भाषेत बोलूया, इतका वेळ भगवंतानं थिअरी सांगितली. पण सायन्स मध्ये थिअरी भागत नाही, प्रॅक्टिकल लागतं आणि त्याला असं 100 काही मार्क असतात. आता प्रॅक्टिकल म्हणून विश्वरूप दर्शन योग पुढे येणार. खरंच अर्जुनानं, मी थोड्या वेळाने सांगतो, अर्जुनानं असं 10 मुलासाठी विचारले, अरे भगवंता, आता तू म्हणाल असता कणाकणामध्ये भरून उरलोय म्हणून, मग असा खरंच तू कणाकणामध्ये भरून उरलास तर ते तुझं रूप कसं बरं दिसेल? असा प्रश्न आहे बघा. ते कसं दिसेल हे दाखवण्यासाठी दिव्य दृष्टी द्यायला लागली. आणि कसं दिसलं म्हणजे विश्वरूप दर्शन योग. हा सुंदर महत्वाचा आहे. तो प्रतिभेचा भाग आहे, थोड्या वेळाने सांगेल. ती कल्पना नुसती नाहीये. तर हे जे विश्वरूप दर्शन योग आहे त्याला मोठं महत्व आहे. आपल्या भिडे शास्त्रींनी 2 वाक्यात त्याची प्रस्तावना केली. अर्जुनानं प्रार्थना केल्यावरून श्रीकृष्णानं त्याला दिव्य दृष्टी देऊन, पहिला भाग, अर्जुनाची प्रार्थना दिली दिव्य दृष्टी. काय केलं? भिडे शास्त्री म्हणतात, आपले भयंकर आणि जगडव्याळ विश्वरूप दाखविले. नीट लक्ष द्या, जगडव्याळ विश्वरूप, इथं कोणाचा वाद नाहीये. जगडव्याळ आहेच, विराट आहे, पण भयंकर आहे. थोड्या वेळा आपल्या लक्षात येईल की त्याच्या दाढे खाली सगळे ते कौरव चिरडले जातात, असं भेसूर रूप आहे. याची गरज काय? असं अनेकांना वाटतं. त्याची गरज आहे, कारण भयंकर कळल्याशिवाय अभयंकर काय आहे हे कळत नाही. मृत्यूचं दर्शन घेतल्याशिवाय अमरत्व काय आहे हे कळत नाही. या विराट विश्वामध्ये फक्त चांगलं नाहीये, वाईटही आहे. ते वाईट नष्ट केल्यानं चांगलं फोफावणार आहे. दयातीचे नाव भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे. ते थोड्या वेळानं संदर्भ आल्यानंतर. पण एक गोष्ट मुद्दाम आपल्याला मी सांगतो, हा अध्याय अनेकांचा आवडत आहे, तसा कठीण आहे, पाठांतराला कठीण आहे. मग म्हटल्याप्रमाणे गीता संता वर्गात आपल्याला जाणवतंय की 11वा अध्याय, त्याचे श्लोक आणि त्याची रचना, म्हणजे श्लोकांच्या शब्दांची संख्या जाऊ दे. पण 11वा अध्याय हा फार महत्वाचा आहे. 2-3 कारणाने. पुढे मी अर्जुनाच्या तोंडी असणारी काही श्लोक वाचणार आहे. ते भगवंताचं सगळ्यात सुंदर स्तोत्र आहे. अर्जुनानं श्रीकृष्णाची गायलेली सुंदर आरती, अनंताची आरती म्हणजे हा अध्याय. त्याच्या काही श्लोकांना मोठ्या परंपरेनं महत्व आहे. एक श्लोक तर असा दाखवून देणार आहे की जो श्लोक म्हटल्यानं, रोज म्हटल्यानं पारमार्थिक प्रवासामध्ये अडचणी येत नाहीत अशी श्रद्धा आहे. हे जर ध्यानामध्ये घेतलं तर हा अध्याय मोठा असू दे, कठीण असू दे, पण किती महत्वाचा आहे हे कळेल. आणि यासाठी एक उदाहरण सांगतो जे आपल्या अंगावर थोडस रोमांच आणणार आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना बाळ या नावानं हाक मारणारे पुण्यातले फार मोठे व्यक्तिमत्व म्हणजे महर्षी अण्णासाहेब पटवर्धन. शनिवार वाड्याकडून जाताना तिथे बोर्ड आहे, जरा बघा, महर्षी अण्णासाहेब पटवर्धन. ही व्यक्ती म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठच नव्हे, त्याच्या पलीकडे काहीतरी होती.
या आयुर्वेदापासून संस्कृतपर्यंत या माणसाला काय ज्ञान होते याचा आवाका येणार नाही असे मोठे होते. एवढं सांगितले काही. ते लोकमान्यांना बाळ म्हणायचे. आता बाळ गंगाधर टिळकमध्ये बाळ आहेच, पण लोकमान्यांना बाळ म्हणणं त्याला अधिकार पाहिजे. तर वाक्य सांगतो, गीता रहस्य प्रसिद्ध झालं आणि महर्षी अण्णासाहेब पटवर्धन असं म्हणाले, आठवण देऊन ठेवलेली आहे की गीता रहस्य मला वाचायचंच आहे, पण 11व्या अध्यायाबद्दल बाळानं काय लिहिलंय तेवढं वाचावंसं वाटतं. शब्द बघा, गीतेचं रहस्य समजून घेताना अण्णासाहेब म्हणतायत की बाळानं 11व्या अध्यायाबद्दल काय लिहिलंय तेवढे वाचावेसे वाटते. याआधी बोलायला नको. खरंच ही अनंताची आरती आहे. हा शब्द वापरतोय कारण सावरकरांनी गायलेली आहे. अनंताची आरती, अनंताचं स्तोत्र. ज्ञानेश्वर तर हा अध्यायावर भाष्य करताना इतके भारावून गेले, किती भारावून जावं. ज्ञानेश्वर म्हणतायत बघा, अर्जुन म्हणतो देवा नमस्कार नमस्कार. आपण एखाद्या मोठ्या माणसाकडे गेलो की एकदा नमस्कार करतो म्हणून भांबावतो, कितीदा नमस्कार करू, कमी पडतोय किती असं वाटायला लागतं. बघा, देवा नमस्कार नमस्कार, मागे नमस्कार, पुढे नमस्कार, सर्व दिशांच्याकडून नमस्कार. हे काय आहे? हे भक्तीचं भांबावणं आहे. हे अष्टसात्विक भावातले रोमांच आहे. मागे नमस्कार, पुढे नमस्कार, सर्व दिशांकडून नमस्कार. तरी आपण म्हणत नाहीये, ज्ञानेश्वर म्हणत नाहीये, मूळ गीतेत आहे. गीतेमधला 39 आणि 40वा श्लोक बघा ना. पुनश्च भूयोपि नमो नमस्ते. जे काय? पुनश्च भूयोपि नमो नमस्ते. किंवा 40वा श्लोक आहे, नमस्तुते सर्वतः सर्व एव. चारी दिशांनी सर्व बाजूनी तुला नमस्कार. आणि खरंच आहे, विश्वरूपाला नमस्कार करायला, सहस्रबाहू विष्णूला नमस्कार करायला 1000 हात नाहीत, पण काही हात पाहिजे की नको. पण मागे पुढे नमस्कार, मागे पुढे नमस्कार म्हणताना भगवंत दिसतात. अर्जुन खरंच हात जोडून उभा आहे. आणि सगळ्या अध्यायाचा शेवट आपण बघूया. तो असा आहे, शेवटचा श्लोक फार छान येणार आहे. त्या अध्यायामध्ये, सगळ्या अध्यायामध्ये अर्जुनाला जे कळलं ते आपल्याला कळलं पाहिजे की आपण त्या विश्वरूपाच्या हातातलं साधन आहोत. आपण निमित्त मात्र आहोत. शब्द आपल्याला माहिती आहे. 3ऱ्या अध्यायाचा 8वा श्लोक, नियतम कुरु कर्मत्वम. तू फक्त कर्म करीत राहा. आपण त्या भगवंताच्या हातातलं साधन आहोत. आपण निमित्त मात्र आहोत. अर्जुन पुढे येणारे शब्द, अंगावर रोमांच, हात जोडून, मान लवून, नमस्कार करून, हे सगळे शब्द येणार गीतेमध्ये. हे सगळं काय सांगतंय? हे सगळं सांगतंय की भगवंतासमोर एकच भावना शक्य आहे, ते नमस्कार करायचा आणि तू सांगशील ते कर. साने गुरुजींनी म्हटलंय, अरे त्या मुरलीधराच्या हातातली मुरली होणं याच्यापलीकडे आम्हाला काही नकोच आहे. आम्हाला तेवढं साधन व्हायचंय. आम्ही निमित्त मात्र आहोत. हे अध्याय आपल्याला सांगतं. ही गोष्ट अत्यंत महत्वाची. श्लोकात सुरुवात करायची करून आणखीन एक महत्वाचा मुद्दा सांगतो. ज्ञानदेवांच्या मते संबंध ज्ञानेश्वरी मधला रस कोणता? ज्ञानदेवांनी विशेष गोष्ट सांगितली की संबंध ज्ञानेश्वरी मध्ये, गीतेमध्ये रस महत्वाचा, शांत रस. आणि ज्ञानेश्वर कवीश्वर असून सुद्धा, सगळ्यात मोठा मराठीतला कवी असून सुद्धा तो म्हणतोय की शृंगाराची या माथात शांत रस पाय देईल असं मी काव्य लिहिले. कवी बोलतोय, येरा गवाळा बोलत नाहीये, महाकवी बोलतोय की शृंगाराच्या मस्तकावर शांत रस पाय देईल. आणि त्या शांत रसाला अद्भुताचं कोंदण मिळालं तर त्याची सुंदर गोष्ट नाही. शांत रसाला अद्भुताचं कोंदण मिळणं म्हणजे 11वा अध्याय, विश्वरूप दर्शन योग. ते मी बोलत नाही, ज्ञानदेवांचे शब्द आहेत. ते म्हणतात, अहो काय सांगू तुम्हाला, आमच्या गीतेमध्ये, आमच्या ज्ञानदेवीमध्ये घर जे मांडलंय ना, त्या घरामध्ये यजमान जर कोण असेल तर शांत रस आहे. पण त्याच्या घरी पाहुणा अद्भुत रस आलाय आणि पाहुण्याचं मोठं कौतुक करतोय शांत रस, त्याला विश्वरूप दर्शन योग म्हणतात. ज्ञानदेवांचे शब्द बघा, येत शांताची या घरात अद्भुत आला पाहुणेरा. आणि आवडता पाहुण्याला आपण किती स्वागत करतो. येत शांताची या घरात अद्भुत आला पाहुणेरा. आणि ज्ञानदेव मोठे मिस्किलपणे म्हणतायत. आणि बाकीच्या उरलेल्या रसाने काळजी करायचं कारण नाही बरं का. पाहुणे आणि यजमान जेवत असताना बाकीच्या रसांचं थोडं थोडं मिळणार आहे. त्यांना पंक्तीचा मान मिळणार आहे. आजच्या जगात आपल्या बुफे संस्कृतीत पंक्तीचा मान म्हणजे काही कळतच नाही. संगतीचाही मान कळत नाही, पंगतीचाही मान कळत नाही. जुन्या काळामध्ये पंगतीचा मान करू नको म्हणून पंक्ती प्रपंच करू नको म्हणण्याची पद्धत होती. त्या जेवणाला मोठी किंमत होती. आता काहीच नाही.
ज्ञानदेव म्हणतायत बघा, एक शांताची या घरा अद्भुताला पाहून येरा आणि येराही रसा पंक्ती करा जातला मानू. अन्य रसांना सुद्धा पंक्तीचा मान दिल्याशिवाय मी सोडणार नाही. योगी भांडण कुणी करायला नको, पण शांताच्या घरात अद्भुताला पाहून येरा एवढं नक्की. या प्रस्तावनेनंतर एकेका श्लोकाकडे जाऊया. श्लोकाकडे जाताना पहिला श्लोक महत्वाचा. भगवंत अर्जुन त्या ठिकाणी म्हणतोय, अरे माझा मोह गेला. मला विचार पडला, इथं जर मोह गेला तर पुढे मग सगळ्या गीतेची गरज काय? नष्टो मोहा स्मृती लब्धेची गरज काय? विचार करूया. मदनुग्रहाय परमं गुह्यम अध्यात्म संज्ञितम यत् त्वयोक्तम वचस्तेन मोहोयं विगतो मम. या तू जे सांगितलंस ना, त्या तुझ्या बोलण्यानं माझा मोह गेला. पण विगत हा शब्द वापरलाय, नष्ट हा वापरलेला नाही. गत गेला, विगत विशेष प्रमाणे गेला, नष्ट झाला नाही. फरक सांगू, जे बी भाजलेलं असतं ते कधी पुन्हा रुजत नाही. भाजलेलं बी कधी रुजत नाही. तसं 18 अध्याय गीता असल्यानंतर अर्जुन जेव्हा म्हणतोय नष्टो मोहा स्मृती लब्धा प्रसादात मया चित करिष्ये वचनम तव, हे तेव्हा येतं बीज भाजलेलं असतं. तर अजून भाजलेलं नाही, अजून अर्धवट आहे. पण अर्जुनच सांगतोय पहा, अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं. किती लाघवीपणा आहे. अरे माझ्यावर उपकार करण्यासाठी, अनुग्रहाय माझ्यावर उपकार करण्यासाठी केवढी मोठी गोष्ट आहे. गुह्यम अध्यात्म संज्ञितम, ज्याला अध्यात्म म्हणतात ती गुप्त गोष्ट तू आम्हाला सांगितली. ते खरंच आहे. खरंच विचार करा. एकनाथांची मला आठवण होते. एकनाथ म्हणतात, श्रीकृष्णानं उद्धवाच्या कानात, बघा, श्रीकृष्णानं उद्धवाच्या कानात आणि श्रीकृष्णानं अर्जुनाच्या कानात गुरुपदेश केला. तो ढगासारखा आवाज करून ऐकवण्याचं काम कुणीतरी व्यासाने केलं, शुकाचार्यांनी केलं. हे केवढे आपलं उपकार आहे. ज्ञानदेव म्हणतात, नाहीतर पाऊस डोंगर माझ्यावर पडतच असतो, पण तो नदीच्या रूपानं खाली येतो. म्हणून शहरं वसतात ना. डोंगरावर जसा पाऊस पडावा तसा गुरु शिष्याच्या कानात सुंदर सांगेल की ती अर्जुन गीता असेल तर उद्धव गीता असेल, पण ती आम्हाला मिळाली याचं कारण कुणीतरी व्यवस्था केली. माझ्यावरच्या प्रेमानं ते अध्यात्म संज्ञित. आपण गीतेचं चिंतन करतोय ना, मग अध्यात्म शब्दाविषयी थांबून लक्षात घेतलं पाहिजे की अध्यात्म म्हणजे काय. आज आपण बोललोय ज्ञान विज्ञान म्हणजे अध्यात्म. अध्यात्म नुसतं पारमार्थिक बोलणं नव्हे, घटपट चर्चा नव्हे, अमुक आणि तमुक नव्हे, ब्रह्म माया नव्हे. ज्ञान आणि विज्ञान. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, विज्ञान म्हणजे विश्वज्ञान, आणि दोन्ही एक नव्हे, कळणं हे अध्यात्म. तर अध्यात्म संज्ञितम, त्याला संज्ञा अध्यात्माची दिली. ते जे गुह्य गुपित आहे ना, ते माझ्यावरच्या प्रेमानं तू सांगितलं, वा फार छान झालं, माझा मोह गेला बरं का. पुढे तो म्हणतो, पण भगवंता एवढा सगळा मोह गेला रे खरा, पण आता मलाच वाक्य, एवढं सगळं कणाकणा तू भरून उरलाय म्हटलंस, तेवढं रूप मला दाखव ना. आणि दाखवायचं म्हटलं तर शक्य होईल का मला पाहायचं? किती नम्रपणा आहे, किती लाघवीपणा आहे बघा. दिव्य दृष्टी उभी दिली नाही. दिव्य दृष्टीचं कारण आहे ते नंतर सांगतो. पण साध्या स्थूल दृष्टीला चर्मचक्षुना विश्वरूप दर्शन घडत नाही. चर्मचक्षुना, अंतःचक्षुनाही घडत नाही, समाधी चक्षुना घडतं. नंतर बघूया. मुद्दा असा आहे, किती अर्जुन छान भाषेत म्हणालाय, एवमेतत् यथार्थ त्वमात्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपम ऐश्वरम पुरुषोत्तम. अर्थ या शब्दाचा अर्थ सांगितलेस. हे भगवंता इतकं सगळं तू मला सांगितलंस ना, विभूती योग सगळीकडे तूच भरून उरलायस हे सांगितलंस ना, ते सगळीकडे तुझं भरून उरणं द्रष्टुमिच्छामि. आणि याला महत्वाचं लक्षात घ्या, ऐश्वरम. ऐश्वर हा गीतेतला शब्द आपण भाषांतरामध्ये ऐश्वर्य म्हणून करतो किंवा ऐश्वर्य म्हणून वापरतो, ते चूक आहे. ऐश्वर्य शब्दच नाहीये, ऐश्वर शब्द आहे. ऐश्वर्य म्हणजे साधं वैभव आणि ऐश्वर म्हणजे ईश्वराचे. जसं आपण पारंपरिक म्हणतो ते चूक आहे. पारंपरिक म्हटलं पाहिजे, कारण मूळ शब्द परंपरा आहे. तर परंपरापासून पारंपरिक होतं, पारंपरिक म्हणतो आपण, बोलायचं ठीक आहे, पण नाही. तसं ऐश्वर्य नव्हे, ऐश्वर्य आणि पुन्हा येणार आहे. हा शब्द मागे आलाय, पुढे येणार आहे, कारण ते ईश्वराचं रूप आहे आणि ते ईश्वर निष्ठानाच कळतं. ज्ञानदेव तेच म्हणतायत, ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूतळी भेटतो भूता.
अरे ईश्वर कळायला ईश्वरनिष्ठ असावं लागतं, ते ऐश्वर कळावं लागतं. तर तो ऐश्वर योग आहे, ऐश्वर्य योग नाही. आधी छान म्हणतो, अरे पण हे सगळं मला रूप बघायचंय खरं, पण मला बघता येईल का? किती लाभी बसण्यात बघा, मन्यसे यदि तत् शक्यम. अरे तूच ठरव ना, तू तर माता पिता जगत गुरु आहेस ना, तूच ठरव मला बघता येईल का? आणि समज मला बघता येणं शक्य असेल, मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मेतत् दर्शयात आत्मानं अव्ययम. तू अव्यय आहेस, तुझं जे रूप आहे ते दर्शय, मला दाखव. पण कधी? योगेश्वर द्रष्टुमिति, मी इच्छा करतो, पण जर शक्य असेल तर. इथं तो छान शब्द आलाय योगेश्वर. आणि श्लोक पुढचा आहे 9वा, तिथे शब्द येणार आहे महायोगेश्वर. आपण फारसं म्हणत नाही, आपण योगेश्वराची कृपा म्हणतो. पण ती महायोगेश्वराची कृपा म्हटलं तरी बिघडणार नाही, खरंच तो योगेश्वरही नव्हे महायोगेश्वर आहे असं लक्षामध्ये येईल. पुढचा 5वा श्लोक घेऊया आणि थांबूया. कारण भगवान वाच, भगवंत म्हणाले पश्य मे पार्थ रूपाणी शतशोथ सहस्रशः नाना विधानी दिव्यानी नाना वर्णाकृतानीच. फार महत्वाचं आहे. मी तुला काय काय दाखवणार आहे बरं? नाना विधानी, विध एक विध नव्हे, विविध नव्हे, नाना विधानी म्हणजे अनेक प्रकारचं. आणखी काय बरं? वर्ण, नाना वर्ण आहे, नाना आकृती आहे, नाना प्रकार आहे आणि सगळे दिव्य आहे. भगवंताला दिव्य दृष्टी का द्यावी लागली? तर दिव्य रूप बघायची तर दिव्य दृष्टी पाहिजे ना. मला सांगा, व्यासाने संजयाला दिव्य दृष्टी दिसली, मग आंधळ्या धृतराष्ट्राला धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे काय चाललं ते सांगता आलं ना? दिव्य दृष्टीची गरज आहे. त्या संजयाला मिळाली, अर्जुनालाही भगवंत देणार आहे, कारण दिव्य रूप पाहिजे. पण फार महत्वाचं तत्वज्ञान इथं आहे, पश्चिमे पार्थ रूपाणी पहा शतशोथ सहस्रशः, शेकडो हजारो रूप. ही भाषा सुद्धा तुमच्या मायासारखी आहे. लाख कोटी म्हणण्यापेक्षा शेकडो हजारो, ही शेकडो हजारो रूप तू बघ. फक्त भगवंत पुढे सांगणार आहेत, ही सगळी रूप एका रूपाची भाग आहेत, हे विसरू नकोस. मी श्लोक सांगतो, आपण ते घरी बघा. श्लोक क्रमांक 7 आणि श्लोक क्रमांक 13. 7 आणि 13 श्लोक वाचले की 5व्या अध्यायामध्ये काय सांगितलंय कळतं, की ते वर्ण वेगळे असतील, त्या आकृती वेगळ्या असतील, ते रूप वेगळे असतील. पण तुकारामांच्या भाषेत बोलायचं तर तुका म्हणे एका देहाचे अवयव. डोकं वेगळं, 2 हात वेगळे, 2 पाय वेगळे, पोट वेगळं, पण तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख भोग जीव पावे. आणि डाव्या हाताचं दुःख उजव्या हाताला तत्क्षणी कळतं, तसं भगवंताला एका रूपाचं दुःख तत्क्षणी कळतं. कारण सगळीकडे तो आणि तोच भरून पुरला आहे, हे पुढे येणार आहे. म्हणजे गडबड काय होते, अनेक रूप झाली ती विरूप होऊन जातात, अनेक रूप झाली की भगवंताचं आत्मरूप विसरायला होतं. अनेक रूपाच्या माया जाळात माणसं सापडतात आणि त्या सगळ्याच्या मागं सूत्रधार एक आहे, हे विसरून जातात. भगवंत अर्जुनाला ना आपल्याला विसरू देणार नाही. 7वा श्लोक आहे, 13वा श्लोक आहे, तो येईल नंतर. पण इथं महत्वाचं पश्चिमे पार्थ रूपाणी शतशोथ सहस्रशः नाना विधानी दिव्यानी नाना वर्णाकृतीच. त्या आकृती, ते वर्ण आणि ते रूप दिव्य पहा असं अर्जुनाला भगवंताने म्हटलं आणि अर्जुनानं पाहिली. कशी ते आपण पुढच्या शनिवारी 11 तारखेला